सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेतच, तसंच माझ्या पण घरी ते विराजमान झालेले आहेत. गणपती यायच्या आधीपासूनच खूप सारे मोदकांचे प्रकार मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेतच. तर आज मात्र गणपतीसाठी मी नैवेद्य बनवणार आहे. आता गणपती आलेत म्हणल्यावर रोज नवीन नवीन नैवेद्याचे प्रकार तर होणारच. तर चला पाहू काय काय बनवायचं आहे ते. तर इथं मी एक दिवस आधी छोले भिजवलेले होते. 1 वाटी छोले गरम पाण्यात टाकून झाकून भिजवलेले होते. दुसऱ्या दिवशी हे छान फुललेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता हे मी एकदा छान धुवून घेते, जेणेकरून त्याला वास येणार नाही आहे. इथं मी हे छोले छान धुवून घेते. त्यानंतर हे छोले मला कुकरला लावून घ्यायचेत आणि त्याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढायच्यात. पण त्याआधी सगळ्यात मेन काम छोले धुवून घेणं आणि कुकरला लावण्यासाठी त्यामध्ये पाणी ॲड करणं. त्यानंतर त्यामध्ये 1 तमालपत्र, 1 छोटी पळी तेल आणि थोडंसं मीठ पण टाकून घेतले. आता हे छोले रेडी आहेत कुकरला लावण्यासाठी आणि मी ते लावून घेते. आता ह्यानंतर पुढची प्रोसेस अशी आहे की एका मोठ्या बाउलमध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. रवा हा बारीक आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मग यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला छान मळायचं आहे, पण पाणी एकदम टाकायचं नाही आहे. पाणी थोडं थोडं ॲड करत घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर मी आधी रव्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तो मुरवत ठेवला आणि त्यानंतर मग तोच रवा मी त्या पिठामध्ये मिक्स करते. तुम्ही पाहू शकता, जेणेकरून पाणी जास्त होऊ नये. तर आता पीठ मळून झालेलं आहे आणि पिठाचा असा छान असा घट्टसर गोळा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे मळलेलं पीठ 10 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातला रवा फुलेल. आता त्यानंतर मग मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 1 कांदा कट केलेला, 1 टोमॅटो कट केलेला, थोडंसं ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, अद्रक, लसूण हे सर्व घेते आणि त्यानंतर मग मी हे सर्व मिक्सरला फिरवून काढणार आहे. अगदी बारीक पेस्ट करायची आहे. ह्याची पेस्ट बारीक होत नसेल तर ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालेल. आता हे मी मिक्सरला काढणार आहे. तर मी हे आधी कोरडंच मिक्सरला फिरवून घेतलं, पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की थोडंसं पाण्याची गरज आहे. त्यानंतर मग मी ह्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. मग त्याची छान मऊ पेस्ट झालेली आहे तयार. जेवढी बारीक पेस्ट होणार तेवढंच भाजीला टेक्स्चर एकदम छान येणार. त्यामुळं मी इथं 2दा बारीक करून घेतलेलं आहे. आता पेस्ट कशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मग मी कुकरमधले छोले काढून घेतले. तर हे एकदम मऊ शिजलेले आहेत. अगदी अलगद हाताने प्रेस केले तरी ते प्रेस होत आहेत. त्यानंतर आता मग मी भाजीला फोडणी करण्यासाठी घेत आहे. एका कढईमध्ये मी 3 चमचे किंवा 3 पळी तेल ॲड केलेलं आहे. पळी ही छोटीच आहे. त्यानंतर काही बेसिक मसाले ॲड करते. थोडंसं जिरं ॲड केलं. त्यानंतर दालचिनी, मिरे, लवंग आणि चक्रफूल हे ॲड केलं. आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट, चिमूटभर हळद आणि 1 चमचा छोले मसाला ॲड केलेला आहे. आता बेसिक जे वाटण करून ठेवलेलं आहे ते पण ॲड केलं आणि हे छान फ्राय करून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत. आता हे सर्व छान मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे. खोबरं, कांदा, टोमॅटो आपण कच्चंच ॲड केलेलं आहे. त्यामुळे हे 5 ते 60 मिनिट तरी आपल्याला फ्राय करायचं आहे, जेणेकरून त्यातला कच्चेपणा दूर होईल आणि त्याचा वास येणार नाही आणि ग्रेव्हीला तेलही छान सुटेल. त्यानंतर थोडंसं छोलेचं पाणी होतं ते मी ॲड करून आणखीन डबल त्याला छान मिक्स करून फ्राय केलेलं आहे. या प्रोसेसवरच डिपेंड आहे भाजीला तेल तरी किती येणार आहे ते. आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी ॲड केलं. आणखीन ही ग्रेव्ही आपल्याला 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायची आहे आणि इथं पाहू शकता तुम्ही बाहेर किती छान पाऊस पडतो आहे. आता छोले तर छान शिजलेले आहेत. मग छोले त्यामध्ये ॲड करून घ्यायचे. आता हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या भाजीमध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे. भाजी छान मिक्स करून आपल्याला झाकून शिजवायची आहे फक्त 5 मिनिटासाठी. आणि ह्यामध्ये मी थोडेसे छोले मिक्सरला बारीक केले होते, त्याची पण पेस्ट ॲड केलेली आहे. आता भाजी आपली एकीकडे शिजत आहे तोपर्यंत पुऱ्या फ्राय करायच्या आहेत. त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेत आहे. तेल पहिले गरम करायला ठेवून देत आहे. तेल तर गरम होतच आहे. तोपर्यंत इकडे मळून ठेवलेलं पीठ छान मऊ झालेलं आहे.
त्याला एकदा छान मिक्स करून घेतलं. आता इथं मला पुऱ्या बनवायच्या आहेत, त्यासाठी मी पुरी प्रेसची मशीन काढते आहे. हाताने लाटत बसला तर खूप वेळ जाणार, त्यामुळे ह्या मशीनमध्ये फास्ट होतात. जस्ट एक गोल गोल गोळा ठेवायचा त्यामध्ये आणि प्रेस करायचं, झाली पुरी रेडी आहे. इतक्या फास्ट माझ्या पुऱ्या रेडी झाल्या. तेल तापायच्या आधी पुऱ्या रेडी झालेल्या होत्या. तुम्ही पाहू शकता मी कसं करते. ऑब्व्हियसली ही सगळ्यांकडे मशीन असणारच. अशा प्रकारे सर्व पुऱ्या एकदम छान झालेल्या होत्या आणि सगळ्यात मेन म्हणजे पुऱ्या सगळ्या एक साईजच्या झालेल्या होत्या. तुम्ही पाहू शकता किती सुंदर पुरी रेडी आहे. आता मी आधी सर्व पुऱ्या प्रेस करून घेणार आणि त्यानंतर मग मी फ्राय करायला घेणार. तर इथं माझ्या सर्व पुऱ्या प्रेस करून तर झालेल्याच आहेत. आता मी त्या फ्राय करणार आहे. फ्राय करताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची, जेणेकरून पुऱ्या जास्त तेल पिणार नाहीत. आता पुऱ्यांचा कलर किती सुंदर काढलेला आहे मी, तुम्ही पाहू शकता. गोल्डन कलरवर मी त्या फ्राय केलेल्या आहेत. तर इथं मी सर्व पुऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि माझी भाजी पण तिकडे शिजत आहे पलीकडे. ऑलमोस्ट सर्व पुऱ्या झालेल्या आहेत आणि सर्वच पुऱ्या फुललेल्या आहेत. आता भाजी पण रेडी आहे, तुम्हाला दाखवते. किती सुंदर भाजी झालेली आहे. आता थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची, त्यानंतर भाजी रेडी आहे. छोल्याची भाजी रेडी आहे सर्व करण्यासाठी. आता मी ताट बनवणार आहे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी. त्यामध्ये मी आधी थोडंसं सॅलड घेतलेलं आहे. जस्ट त्यामध्ये काकडी आहे आणि लिंबू. मी पान मोदकाची रेसिपी अपलोड केलेली आहे, तोच मोदक एक मी ताटामध्ये ठेवलेला आहे. थोडंसं लोणचं घेतलेलं आहे. त्यानंतर मग पुऱ्या बनवलेल्या सर्व ठेवून घेतलेल्या आहेत. आता भात ठेवते अशा प्रकारे वाटीने. त्यावर थोडंसं तूप टाकणार भातावर आणि मग सर्वात शेवटी भाजी ठेवणार ताटामध्ये. तर अशा प्रकारे माझं ताट रेडी आहे आणि गणपती पण पाहू शकता तुम्ही किती प्रसन्न वाटते. सर्व स्वयंपाक रेडी करून घेतला, त्यानंतर ताट रेडी करून घेतलं, त्यानंतर सकाळची आरती करून घेतली आणि त्यानंतर हे ताट गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून दाखवून घेतलं, अर्थातच नैवेद्य म्हणून दाखवून घेतलं. तर अशा प्रकारे माझं तर नैवेद्य तयार आहे. तुम्ही काय काय बनवताय गणपती बाप्पासाठी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडीनं पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच छान छान रेसिपीजसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि गणपती बाप्पाची सेवा करत राहा. बाय.